नमस्कार मित्रांनो, सिडकोच्या इतिहासात ही पहिली वेळ आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पसंतीचं घर लॉटरीशिवाय प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर मिळणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. सिडकोने नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, कणसोली, खारघर आणि कळंबोली या प्रमुख 5 नोड्स मध्ये एकूण 4508 रेडी टू मूव्ह घरांची आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस आणि अल्प उत्पन्न गट म्हणजे ELIG या 2 उत्पन्न गटासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर योजना जाहीर केली आहे. 4508 रेडी टू मूव्ह घरांपैकी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी 1115 घरे आहेत आणि अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG उत्पन्न गटासाठी 3393 घरे आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिडकोच्या या योजनेतील घरांची विक्री किंमत आणि पैसे भरण्याच्या अटी काय आहेत, घरांची किंमत अंतिम की तात्पुरती, नियम सहित स्पष्टीकरण, पेमेंट आणि हप्ते, पैसे भरण्याचे 6 हप्ते आणि वेळापत्रकाची माहिती, त्यानंतर विलंब शुल्क, हप्ता उशिरा भरल्यास लागणारे व्याज आणि दंड, घर रद्द करण्याची प्रक्रिया, EMD जप्ती आणि 10% कपातीचे नियम, गृह कर्ज, कर्ज प्रक्रिया, NOC आणि एक रकमी भरणा, त्यानंतर रिफंड प्रोसेस याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ही माहिती तुमच्याकडे नसेल तर तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सिडकोच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS आणि अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG या उत्पन्न गटासाठी जाहीर केलेल्या एकूण 4508 रेडी टू मूव्ह घरांमध्ये EWS गटातील घरांचे क्षेत्रफळ 25.56 ते 25.81 चौरस मीटर आहे आणि EWS गटातील घरांच्या किमती 21,71,000 ते 26,49,000 रुपयांच्या दरम्यान असणार आहेत. तर LIG उत्पन्न गटातील घरांचे क्षेत्रफळ 29.60 ते 29.82 चौरस मीटर आणि LIG गटातील घरांच्या किमती 30,17,000 ते 37,95,000 रुपयांच्या दरम्यान असणार आहेत. तर या योजनेतील घरांचे ठिकाण, उत्पन्न गट, घरांची संख्या, घरांचे क्षेत्रफळ आणि घरांच्या किमती अशा पद्धतीने या सोडतीच्या माहिती पुस्तिकेमध्ये दिलेले आहेत. तर आता सर्वात पहिला प्रश्न म्हणजे या घरांची विक्री किंमत अंतिम आहे का? तुम्हाला जाहिरातीत जी घरांची किंमत दिसली, तुम्ही जी किंमत पाहिली ती अंतिम म्हणजे फायनल आहे का? तर नाही. त्यासाठी माहिती पुस्तिकेतील एक महत्वाचा नियम क्रमांक 5.1 समजून घेऊया. सिडकोने माहिती पुस्तिकेमध्ये नमूद केलेल्या नियम 5.1 मध्ये स्पष्ट केलंय की दर्शवलेली विक्री किंमत ही तात्पुरती म्हणजे प्रोव्हिजनल आहे. याचा अर्थ काय? तर भविष्यात सिडकोला सदनिकेची किंमत वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसंच घरांच्या संख्येत बदल करण्याचा देखील अधिकार त्यांच्याकडे राखीव आहे. त्यामुळे मनात अशी एक तयारी ठेवा की घराची पोझिशन मिळेपर्यंत, घराचा ताबा मिळेपर्यंत किमतीत थोडाफार बदल होऊ शकतो. तर या घरांच्या किमतीचे हप्ते कसे भरायचे? आता वळूया सर्वात महत्वाच्या प्रश्नाकडे की या घरांचे पैसे कसे भरायचे. तर त्यासाठी नियम 5.2 मधील मुद्दा 1 याप्रमाणे तुम्ही भरलेली अनामत रक्कम म्हणजे EMD अमाऊंट वजा करून जी रक्कम उरते ती तुम्हाला 6 समान हप्त्यामध्ये भरायची आहे. आणि हे हप्ते कधी भरायचे? तर तुम्हाला जे वाटप पत्र म्हणजे अलॉटमेंट लेटर मिळेल त्यात प्रत्येक हप्त्याची तारीख दिलेली असेल, त्याच तारखेला घराच्या हप्त्याची रक्कम भरायची आहे. पण सावधान, जर तुम्ही दिलेल्या तारखेला हप्ता भरला नाही तर काय होईल? तर नियम 5.2 मधील मुद्दा क्रमांक 2 नुसार सिडको तुमच्याकडून विलंब शुल्क म्हणजे डिले चार्जेस वसूल करेल आणि हा दर साधा सुद्धा नसतो, तर तो SBI PLR रेट नुसार असतो, जो साधारणपणे जास्त असतो. त्यामुळे हप्ते वेळेवर भरण्यातच शहाणपण आहे. याशिवाय लाईट मीटर, पाणी कनेक्शन आणि इतर संकीर्ण शुल्क तुम्हाला शेवटच्या हप्त्यानंतर वेगळे भरावे लागतील. तर आता सर्वांच्या मनात एक प्रश्न येईल की पैसे नाही भरले तर? समजा काही कारणास्तव तुम्हाला हप्ते भरता आले नाही तर काय होईल? तर नियम 5.2 मधील मुद्दा क्रमांक 4 नुसार सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजे MD तुम्हाला जास्तीत जास्त 6 महिन्यांची मुदतवाढ देऊ शकतात. पण हे त्यांच्या अधिकारात आहे आणि ही शेवटची संधी असेल आणि त्यासाठीही तुम्हाला व्याजासहित म्हणजे इंटरेस्ट सहित पैसे भरावे लागतील. पण धक्कादायक नियम 5.2 मधील मुद्दा क्रमांक 5, जर तुम्ही मुदतवाढ मिळून ही पैसे भरले नाही तर तुमचं घर रद्द म्हणजे कॅन्सल केलं जाईल आणि इथेच तुमचं मोठं आर्थिक नुकसान होईल. घर रद्द झाल्यास काय होईल ते नीट ऐका.
तुम्ही भरलेली संपूर्ण अनामत रक्कम म्हणजे ईएमडी अमाऊंट जप्त होईल आणि जर तुम्ही हप्त्यापोटी काही एक्स्ट्रा रक्कम भरली असेल तर त्यातूनही 10% रक्कम पॅनल्टी म्हणून कापली जाईल. त्यामुळे मित्रांनो, हप्ते वेळेवर भरण्याचं नियोजन आत्ताच करा. त्यानंतर रिफंड प्रोसेस की पैसे परत कसे मिळतील, तर नियम 5.2 मधील मुद्दा क्रमांक 6 नुसार जर काही कारणाने तुम्हाला घर रद्द करायचं असेल तर उरलेले पैसे परत म्हणजे रिफंड मिळवण्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स जमा करावे लागतात. यामध्ये पैसे भरल्याच्या मूळ पावत्या म्हणजे ओरिजिनल पेमेंट रिसिप्ट, त्यानंतर मूळ वाटप पत्र म्हणजे ओरिजिनल अलॉटमेंट लेटर आणि सिडकोचं ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे सिडकोची एनओसी, ही सर्व ओरिजिनल कागदपत्र सिडको कार्यालयात जमा केल्यावरच रिफंड प्रोसेस सुरू होते. घराची जी किंमत आहे त्यासाठी एक रकमी भरणा किंवा गृह कर्ज, काही लोकांकडे स्वतःचे पैसे असतात तर काहींना कर्ज घ्यायचं असतं, त्यांच्यासाठी काही नियम आहेत. तर नियम क्रमांक 5.2 मधील मुद्दा क्रमांक 7 वन टाइम पेमेंट म्हणजे एक रकमी भरणा. जर तुम्हाला घराची पूर्ण किंमत भरण्यासाठी 6 हप्ते नको असतील आणि 100% रक्कम एकाच वेळी भरायची असेल तर तुम्ही सिडकोला तसा विनंती अर्ज करून घराची संपूर्ण किंमत एक रकमी भरू शकता. आणि जर तुम्हाला गृह कर्ज करायचे असेल तर नियम 5.2 मधील मुद्दा क्रमांक 8 नुसार तुम्ही सिडकोच्या मान्यता प्राप्त बँकाकडून कर्ज घेऊ शकता. यासाठी तुम्हाला सिडकोकडून एनओसी म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागेल. तसेच 4 मार्च 2023 च्या निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे ईडब्ल्यूएस गटातील अर्जदारांना एनओसी मोफत मिळेल, पण सर्वसाधारण गटासाठी म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी एनओसी साठी 250 रुपये प्लस जीएसटी प्रशासकीय शुल्क लागेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की कर्ज मंजूर झाल्यावर बँकेचं पत्र सिडकोला सादर करणं बंधनकारक आहे. जोपर्यंत तुम्ही बँकेचे कर्ज फेडत तोपर्यंत तुमचं घर बँकेकडे तारण म्हणून राहील. तर मित्रांनो, हे होते सिडकोचे पेमेंट आणि कॅन्सलेशनचे नियम. थोडक्यात सांगायचं तर वाटप पत्रातील तारखा पाळा, उशीर करू नका नाहीतर व्याज लागेल, आणि घर रद्द होणार नाही याची काळजी घ्या नाहीतर ईएमडी वर पाणी सोडावं लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच म्हाडा सिडकोच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.